अवधींचा चुराडा, गोरेगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाचा भ्रष्ट कारभार पावसाने केला उघडा। अल्पावधीतच रस्त्यांची लागली वाट, निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांचे खिसे गरम, जनतेच्या नशिबी मात्र खड्डे। सार्वजनिक बांधकाम उपविभाग गोरेगाव अंतर्गत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या रस्ते कामांची पहिल्याच पावसात अक्षरशः दैना उडाली आहे। उत्कृष्ट आणि दणकट कामांचा आव आणणाऱ्या या उपविभागाचा पोकळ विकास आणि भ्रष्ट कारभार पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे। नवीन रस्ते काही महिन्यातच उखडल्याने शासकीय निधी सर्रास उधळपट्टी होत असल्याचं स्पष्ट झालं असून संतप्त नागरिकांमधून आता तीव्र संताप व्यक्त होत आहे। निकृष्ट कामांमुळे रस्त्यांची चाळण। गोरेगाव तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील नुकत्याच बांधण्यात आलेल्या अनेक मुख्य रस्त्यांची अवस्था दळभद्री झाली आहे। पाऊस सुरू होताच डांबरीकरण उखडून मोठे मोठे खड्डे पडले आहेत। गोरेगाव शहरातून जाणाऱ्या गोरेगाव ठाणा मार्गाचे काम अनेक वर्षापासून अपूर्णच आहे, तर ठाणा चौक ते बोटे या दरम्यान रस्त्यावर झालेल्या मोठ्या मोठ्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रचंड प्रमाण वाढले आहे। बागडबंद, सोनेगाव, कवळेवाडा आणि काही महिन्यांपूर्वीच अब्जावधी रुपये खर्च करून तयार झालेल्या शहरवाणी लेंडेझरी मार्गावरील डांबराचा थरही वाहून गेला आहे। अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष की कंत्राटदारांची साठलोट। मुंडीपार, हरदोली, गोरेगाव, बोदडकसा आणि मोहगाव छोटा तुमखेडा या मार्गाची देखभाल आणि दुरुस्तीकडे उपविभागाने पूर्णपणे डोळेझाक केली आहे। कोट्यावधी रुपयांचा निधी खर्च होऊनही रस्त्याची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट दर्जाची कशी, हा सर्वात मोठा प्रश्न आहे। बांधकाम सुरू असताना उपविभागाच्या अभियंत्यांनी आणि अधिकाऱ्यांनी नेमकी काय देखरेख केली की कंत्राटदारांशी हातमिळवणी करून निकृष्ट कामांना मंजुरी दिली, असा थेट आरोप आता नागरिक करत आहेत। विद्यार्थी आणि शेतकरी वेठीस। या अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदारांच्या वर कमाईची शिक्षा मात्र निष्पाप जनतेला भोगावी लागत आहे। खड्ड्यांमुळे बस सेवा विस्कळीत झाली असून शालेय विद्यार्थी, शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे। प्रशासकीय पैशांची ही निव्वळ लूट असून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल का केले जात नाही, असा सवाल विरोधक आणि जनतेने उपस्थित केला आहे। पोकळ खुलाशांनी जनता समाधानी नाही। दुरुस्तीचे आदेश दिले आहेत अशा शासकीय आणि कागदी नोटिसा काढून अधिकारी आपली कातडी वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, मात्र केवळ मलमपट्टी नको तर निकृष्ट काम करणाऱ्या संबंधित कंत्राटदारांना तात्काळ काळ्या यादीत टाका आणि जनतेचा पैसा वाया घालणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अन्यथा गोरेगाव सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या कार्यालयावर तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा जनतेने दिला आहे। सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे, गोरेगाव।